दादा काय सांगाल इन मिनिस्ट्रीबद्दल? तुम्ही जोडले गेलेत, नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना भविष्यात राजकारणासाठी काय शुभेच्छा द्याल आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना काय सांगाल? इन मिनिस्ट्री हा जो उपक्रम गेली काही वर्ष सकाळने सुरू केला आहे, ही एक अतिशय अनोखी कल्पना आहे. आणि अनोखी कल्पना ही फार काळ चालत नाही, पण ती चालली तुमच्याकडे हे विशेष आहे. त्याबद्दल पहिलं तर सकाळ समूहाचं मी अभिनंदन करतो. राजकारणात जाणाऱ्यांसाठी मी आता माझ्या इंटरव्ह्यूमध्ये खूप मुद्दे सांगितले आहेत. त्यातलं मी एक सांगितले, कन्सिस्टन्सी, सातत्य माणसाला मोठं करते. दुसरं, केवळ राजकारण निवडणुका नाही तर सामाजिक कामाची त्याला जोड लागेल, तर मग सर्वसामान्य माणूस तुमच्याशी कनेक्ट होतो. दादा बऱ्याचदा विद्यार्थ्यांना राजकारणात येताना बऱ्याचशा गोष्टीची म्हणजे फायनान्शियली खूप गोष्टींची एक कमतरता भासते, तर त्या कमतरतेबद्दल कसं काय पुढे त्यांना भविष्य त्यांचं ब्राईट होईल राजकारणात येताना? माझे वडील मुंबईमध्ये गिरणीत काम करताना त्यांना दरमहा ₹10 पगार होता. रिटायरमेंटच्या वेळेला दरमहा 1400 होता. ते निरक्षर होते, आई वडील दोघी. त्यामुळे काही राजकीय बॅकग्राऊंड नसताना, काही पैशाची बॅकग्राऊंड नसताना मी राजकारणामध्ये खूप यशस्वी झालो. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करण्यातून तुम्हाला गॉडफादर मिळत जातात, तुम्हाला सपोर्ट करणारे मिळत जातात. धन्यवाद.